नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हिटीमधून बोलते. तर मी आज नाश्त्याला काय केलं, ज्वारीचं पीठ, थोडं तांदूळाचं पीठ आणि थोडं एक कांदा, एक छोटा टोमॅटो, थोडी कोथिंबीर असं सगळं मिक्स करून ओवा, जिरं, धनेपूड, थोडं तिखट हे सगळं घातलं. मीठ पण घातलेलं आहे. तर आता दाखवते तुम्हाला. ठेवा. एक हे तुम्ही धिरडं म्हणू शकता, पण बाजरीच्या पिठात मी छानपैकी असं मस्तपैकी धिरडं केलं आहे. बघा याला किती सुंदर जाळी पडली. आणि मी याच्यामध्ये काय केलं, आईला सांगते, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडा ओवा वगैरे असं सर्व घातलेलं आहे आणि थोडी हळद. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरची स्किप करा आणि किंचित बेडगी मिरचीचं जे तिखट असतं ते घाला. त्यामुळे मुलांना, लहान मुलांना तिखट पण लागणार नाही आणि पोटभरीचा पण नाश्ता होईल. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, तर मला अजून ऐकते, तर मी थोडंसं गाजर पण घातलेलं आहे. तर हे बघा, हे सुंदर कलर आलेला आहे एका साईडने. आता दुसरी साईड हे करून घ्यायची, भाजून घ्यायची. आता मी अगदी किती, हे बघा, अगदी थेंबभर तेल, हे बघा, ते मी मध्ये मध्ये जे होल्स आहेत तर तिथं मी स्प्रेड करते. म्हणजे मग काय होईल, आपलं छान खरपूस होईल आणि अजून टेस्टी होईल. खूप छान लागतं. आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्ही भाजी, समजा कुठली मुलं खात नसतील, समजा धरून त्याला कोबी किंवा अजून कुठलं, कोबी म्हणा, फ्लॉवर नका करू, पण कोबी, पालकाची पानं, मेथीची पानं, कांदा, टोमॅटो, मी आज गाजर घातले आहे, तर उद्या मी नाश्त्याला मी बीट, हे सर्व असं घालून मी सुंदरपैकी हे करते. मी ज्वारीच्या पिठाचं करते, कधी तांदूळाच्या पिठाचं पण करते, पण खूप छान आणि टेस्टी लागतात. खूप म्हणजे खूप भारी लागतात आणि चव पण एकदम अप्रतिम. हे बघा, आता हे झालेले, पण थोडं अजून मी, कारण आमच्या थोडं क्रिस्पी लागतं, त्यामुळे तर बघा किती सुंदर कलर आला आहे ना, बघू शकता. हे बघा, आता खूप छान दिसतं कलर आणि एकदम भारी लागतं खायला. खूप चविष्ट लागतं, चविष्ट आणि हेल्दी आहे. मग तुम्ही समजा नाचणीचं पीठ तुमच्याकडे घरात असेल तर तुम्ही नाचणीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ घालून तर हे असे धिरडे बनवू शकता. मी माझ्या आधी चॅनलवर तांदूळाच्या पिठाची धिरडी पण टाकलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्येच फक्त नाचणीचं पीठ टाकायचं किंवा कधी सोयाबीन असतात आपले, तर ते पाण्यात भिजवून, हे बघा किती सुंदर कलर आला आहे बघा. तर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.